आजच्या या ज्या आपलं स्पेशल ह्या रिट्रीट आहे बा, नाही का नाही, त्याच्यात आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे आपण हे काम करतोय. भगवंतांनी सांगितलं की अरण्य गतो वा रुखमूल गतो वा शून्यागार गतो, आहे की नाही. तर आपण लिटरली अरण्यात येऊनच करतोय. तर मग आणि इथं शून्यागार पण आहे, रुखमूल पण आहे आपण. तर बघा, म्हणजे बुद्धांनी प्रत्येक गोष्ट जी सांगितली मानव जातीला ती वन वे कधीच नाही सांगितली. सांगताना प्रत्येक गोष्ट तिचा पूर्ण अर्थ सांगितला. म्हणजे एक गाथेमध्ये पण पूर्ण अर्थ सांगितला आणि पुरं सुत्त दिलेलं असेल त्याच्यात पण पूर्ण अर्थ क्लिअर होईल असं सांगितलं. जसं साखरेचा एक कण आहे तो पण गोडच असतो, एक चमचा पण तेवढीच गोडी असते, आहे का नाही. तर सागर आहे त्याचा खारा म्हणजे खारा जात. तसं बुद्धांनी जसं असेवनाच बालान मूर्खाची संगत करू नका. मग काय करा, पंडितानंच सेवना, है ना. मग तिसरं पूजाच पूजनीयान एतं मंगल उत्तम, हे का नाही, उत्तम मंगल सांगितलं ग्रस्तांना. तर याचा अर्थ काय की बुद्धवाणी ही कम्प्लीट आहे. कुठलीच गोष्ट त्यांनी म्हणजे एक सेंटेन्स आहे ते असं अर्ध नाही सांगितलं करून, कम्प्लीट सांगितलं. आणि कम्प्लीट सेंटेन्स मध्ये पूर्ण अर्थ बोध होतो. तर पूर्ण जेवढे उपदेश आहेत बुद्धांचे, बुद्धवाणीमध्ये जे जे शिकवलं गेलं त्याच्यामध्ये अनेक पैलू आहे. तर त्याच्यातला एक सर्वात महत्वाचा पैलू सगळ्या 84,000 उपदेशामध्ये तो एक पैलू उजागर होतो, तो म्हणजे विवेक. बुद्धांनी काय शिकवलं? विवेक शिकवला, नाही का नाही. तर कशात ते जसं आपण म्हणतो कलामसुत्त तर नंतर आलं, पण पहिल्याच उपदेशात धम्मचक्र प्रवर्तन सुत्तामध्ये पण बुद्धांनी विवेकच सांगितलं. पहिलं सुत्त शिकवायचंय, या विश्वाला पहिल्यांदा धर्म द्यायचा आहे, त्याच्यात पण विवेक सांगितलं. कसा? द्वेमे अंता पब्बजितेन न सेवितव्यं, दोन प्रकारच्या टोकाला जो प्रव्रजित आहे, साधक आहे, त्यांनी जायचं नाही का नाही. मग कामेसु काम सुखलिकोन योग, कामनेमध्ये पडलेला आहे ना, काम वासनेमध्ये पडलेला आहे, आसक्तीमध्ये पडलेला, हा एक मार्ग आहे. दुसरा अत्त किलमथा अनुयोग, किंवा शरीराला दंड देतोय, जेवणच करत नाही, केलं तर अर्धीच चपाती खातोय, एकच दाणा खाऊन एका पायावर उभं राहत, टोकाला नाही जायचं. मग काय करायचं? मिडल पाथ फॉलो करायला सांगितलं, है ना. मग ते सांगत असताना बुद्धांनी काय सांगितलं? आता इथं विवेक कुठं आला? तर विवेक काय आला? ती परिवर्तन द्वादशाकार, मी जे उपदेश देतोय तो 3 प्रकारे तुम्ही चेक करून पहा, असं 12 प्रकारे. मग कसं सांगितलं बुद्धांनी की दुःख हे सत्य, दुःख 4 आर्य सत्य सांगितले बुद्धांनी. पण ते आर्य सत्य कधी होतील? तर बुद्धांनी सांगितलं दुःख हे सत्य, मानवी जीवनाचं सत्य. मी दुःखाचा साक्षात्कार केला पाहिजे. पहिलं त्यांनी चेक करायचं का बुद्धांनी सांगितलं दुःख सत्य, हा सत्य बा. मग दुसरं आपल्या मनात आलं पाहिजे, मी त्याचा साक्षात्कार केला पाहिजे. आणि मग तिसरं आहे, मी साक्षात्कार केला म्हणजे दुःख आहे, मी टेस्ट केलं पाहिजे आणि मी ते चेक केलं, त्याचा अनुभव केला. या 3 पायऱ्या ज्या वेळेला होतील त्यावेळेला आपल्यासाठी ते आर्य सत्य होत. काय तोपर्यंत फक्त सत्य आहे. अरे हे असं करणं म्हणजे दुःख आहे, सत्य आहे ते. आपल्याला अनुभव झाला का? नाही. म्हणजे आता इथं काय सांगितलं बुद्धांनी? विवेक सांगितलं, विवेक आहे ना. तसंच दुःख समुदाय म्हणजे एकाच वेळ अनेक, एक दुःख आपण पचवू शकतो, एक प्रॉब्लेम, एकाच वेळेला 10 प्रॉब्लेम आले ते पचवू नाही शकत, हे सत्य आहे. मग मी त्याचा साक्षात्कार केला पाहिजे, आणि मी त्याचा साक्षात्कार केला म्हणजे मी ते अनुभव केलं काय, मग ते माझ्यासाठी आर्य सत्य झालं, दुःख समुदाय. तिसरं आहे
दुःख निरोध आहे. जर दुःख आहे तर ते निवारण करू शकतो, निवारण होतं, आहे का नाही? मग मी ते पण अनुभव केलं पाहिजे आणि मी ते अनुभव केलं. आणि चौथं आहे, दुःख निवारणाचा मार्ग आहे, हे सत्य आहे. मग तो मार्ग मी अनुभव केला पाहिजे. काय मार्ग आहे? आणि मी तो अनुभव केला, आहे का नाही? हे काय झालं? आर्य सत्य झालं. तर हे 4 आर्य सत्य 3 प्रकारे ज्या वेळेला पाहिल तो, त्या वेळेला ते त्याच्यासाठी आर्य सत्य होतील. काय? मग आर्य सत्य म्हणजे काय? आता हे चेंज नाही होणार. आपला अनुभव आहे ना, क्लिअर झालं त्याला. हे तर आपण ऐकत आलेलो आहे आयुष्यभर. मी काय नवीन सांगितलं का याच्यात? काहीच नाही नवीन सांगितलं. पण महत्वाची काय गोष्ट आहे याच्यात नवीन? का विवेक. थेअरी ऐकलेली आहे आपण, पाठ आहे सगळ्यांचे उपदेश पाठ आहे. पण तो त्याच्या आतमध्ये जो गाभा सांगितलेला आहे विवेक, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाहीये. आणि विवेक म्हणजे काय? तर विवेक म्हणजे अवेअरनेस ऑफ रूल अँड गोल टू टेक अ करेक्टिव्ह ऍक्शन इज विवेक. अवेअरनेस काय? सजगता. कशाच्या प्रती सजगता? नियमांच्या प्रती सजगता. अवेअरनेस ऑफ रूल. कारण बुद्धांनी अष्टांगिक मार्गामध्ये नियम सांगितले ना, शील समाधी प्रज्ञाच सांगितली ना अष्टांगिक मार्गामध्ये. तर जे शील आहे म्हणजे नियम. अवेअरनेस ऑफ रूल अँड अवेअरनेस ऑफ गोल. आपल्याला कशासाठी करतोय ते आपण, का नियम पालन करतोय, आहे का नाही? तर गोल अवेअर. मग आता गोल काय आपलं? की त्या दुःखाच्या पलीकडे जाणे. जे अंतिम सत्य निर्वाण आहे ते आहे का, त्याचा अनुभव करणे, हे आपलं गोल आहे. किंवा आता इथं आपण आनंदाने पोहोचलो, आपलं गोल काय होतं? इथं विदाऊट डिस्टर्बन्स सुखी समाधानाने इथे पोहोचणं आपलं गोल होतं, है ना? रूल आहे. आता घरून निघताना आपल्याला काय रूल आहे? गाडी काढली आपण, रूल काय आहे? रस्त्याच्या डाव्या बाजूने गाडी चालवणे, हा नियम आहे ट्रॅफिकचा, आहे का नाही? घरून निघाल्याबरोबर आपल्या डोक्यात फीड येतो नियम की डाव्या बाजूने चालवायची गाडी. गोल काय आहे? लेणीला आनंदाने पोहोचणे, गोल आहे. मग निघालो आपण गाडी घेऊन, 4 व्हीलर घेतली, निघालो. आता मी माझ्या साईडने चालू आहे डाव्या बाजूने आणि एक व्यक्ती 100च्या स्पीडने अपोजिट साईडने आला. मी काय केलं पाहिजे? साईडला घेतली पाहिजे. पण मी म्हटलो जाऊ दे, नियम आहे, मी नियमात चालू आहे, जे व्हायचं ते होईल. काय मग आपण गोल पर्यंत पोहोचू का? पोहोचणार नाही. तर अवेअरनेस ऑफ रूल अँड गोल टू टेक अ करेक्टिव्ह ऍक्शन. प्रत्येक वेळेला योग्य कृती करायची आहे तुम्हाला. अप्रोप्रिएट. सम्मा म्हणजे अप्रोप्रिएट. तर प्रत्येक वेळा हा मध्ये येणार आहे, तुम्हाला ब्रेक मारायचा आहे, करेक्टिव्ह ऍक्शन घेतली तुम्ही, तो क्रॉस गेला, पुन्हा ब्रेक मारायचा, इकडे गाडी घ्यायची. तर ऑल द टाइम अवेअरनेस ऑफ रूल अँड गोल टू टेक अ करेक्टिव्ह. उद्देश आपला क्लिअर पाहिजे. किंवा आपण म्हटलो मी अवेअरनेस ऑफ रूल आहे, डाव्या बाजूने चालवणे, अवेअरनेस गोल आहे काय, सुखी समाधानी पण, आणि मी ऍक्सेप्ट करतोय की रूल अँड गोल आहे. एवढंच ऍक्सेप्ट केलं तरी येऊ का? नाही येणार आपण. काय का? तर मी ऍक्सेप्ट करतोय समोरून 100च्या स्पीडने माणूस येतोय, काय पण करेक्टिव्ह ऍक्शनच नाही घेतली तर काय होईल? पुन्हा धडकून जाईल, है ना? तर बुद्धांनी ही सजगते बरोबर त्यांनी कॉन्टम्प्लेशन शिकवलं. यू शुड कॉन्टम्प्लेट ऑल द टाइम. आणि ते कॉन्टम्प्लेशन म्हणजे विपश्यना आहे. विपश्यना म्हणजे काय? डिफरंट पर्स्पेक्टिव्हने पाहणे. काय कुठल्याही गोष्टीकडे, त्याला म्हटलं धम्मविचय. धम्मविचय बोधिपुष्ट कधी होते? 7 बोधांगामध्ये. धम्मविचय असेल तर, कॉन्टम्प्लेशन असेल तर मेअर अवेअरनेस नाही, अवेअरनेस विथ कॉन्टम्प्लेशन. काय आणि कॉन्टम्प्लेशन कशाचं? रूल आणि गोलचं कॉन्टम्प्लेशन. कशासाठी कॉन्टम्प्लेशन? टू टेक अ करेक्टिव्ह ऍक्शन. हे एवढं केलं तर पूर्ण धर्म याच्यात बसला.
आता एवढं सोपं आहे. विपश्यना म्हणजे काय? फक्त संवेदना पाहणे, टॉप टू बॉटम, बॉटम टू टॉप म्हणजे विपश्यना नाही. तो त्याचा एक अंग आहे, एक अँगल आहे. 360 डिग्री मधला एक पर्स्पेक्टिव्ह येतो. काय चान्सेस 360 डिग्रीचे, तुम्हाला 360 डिग्री कॉन्टम्प्लेटिव्ह राहावं लागेल. त्यावेळेला विपश्यना होईल. वेगवेगळं डायरेक्शनने, वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने पाहणे, आपलं चिंतन डेव्हलप करणे, दॅट इज विपश्यना, है ना. मग विवेक. विवेक काय? आता आपण ह्या विवेकाचा की अवेअरनेस ऑफ रूल अँड गोल टू टेक अ करेक्टिव्ह ऍक्शन हा फॉर्म्युला डोक्यात ठेवून काम सुरू करायचं. आता काय करायचंय? तर याच्यासाठी कधी पण, आता मी तर सांगितलं अवेअरनेस ऑफ रूल आणि गोल. मग आपल्याला रूल आणि गोल काय ते माहिती पाहिजे, आहे का नाही. मग गोल सेट करायसाठी पुन्हा 3 प्रश्न विचारायचे स्वतःला. पहिला प्रश्न आहे की काय करतोय, दुसरं का करतोय, आणि तिसरं असंच का करतोय, दुसरं काही का करत नाही. हे 3 प्रश्न जेव्हा आपण स्वतःला विचारू, काय करतोय, का करतोय, असंच का करतोय, त्यावेळेला गोल सेट होईल आपलं. आणि ज्याला गोल आहे तो पोहोचणार आहे, त्याला गोल नाही तो पोहोचणार नाही, आहे का नाही. घरून निघाला एखाद्याला, त्याला क्लिअर गोल आहे की मला या स्पॉटवर जायचंय, 100 अडथळे आले तर तो तिथं पोहोचेल. ज्याला गोल नाहीये तर त्याला चौकात अजून काहीतरी येईल, तो तिथून दुसरीकडे जाईल, तिथून मुंबईला, मग मुंबईहून त्याला सांग नाही मग दिल्लीला जायचं, पोहोचणारच नाही तो. तर ज्याला गोल आहे तो पोहोचणार आहे, ज्याला गोल नाही तो पोहोचू शकत नाही. रूल. रूल काय आहे? त्याला आपण शील म्हटलेलं आहे, म्हणजे या मार्गामध्ये. तर रूल कशासाठी लावले जातात? समाज व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून रील बनवले गेलेले. रूल का बनवले गेले? ही समाज व्यवस्था सुरळीत चालावी. प्राणी जर जंगलात सोडले ते एका डायरेक्शनने चालता का? नाही, कोणी इकडे जाईल, कोणी इकडे जाईल, कोणी इकडे जाईल, हे का नाही. म्हणून ते जंगलात. पण एवढाच रोड आहे आणि त्याच्यावर 1000 लोक चालायचे, तर त्यांना नियमात चालावं लागेल. तर समाज व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून नियम बनवले गेलेले. आता आध्यात्मिक जीवनासाठी नियम बनवले गेलेले, जेवढे ऋषी मुनी हे झाले, पण बुद्धांनी आपल्यासाठी, बुद्धच मेन आहे, तर बुद्धांनी नियम बनवले. कशासाठी? की बाबा एवढं मोठं अगाध ज्ञान आहे. बुद्धाने एकदा विचारलं ना हातात पाला घेऊन की बाबा हा जो पाला आहे हा जास्त आहे की जंगलात जेवढा पाला आहे तो जास्त आहे? तर भिक्षू म्हटले की जंगलात आहे तो जास्त आहे. तर हा माझ्या हातातला आहे तेवढाच तुमच्या कामाचा आहे, बाकी या जंगलात खूप काही आहे, नाही का नाही. सूर्य इतका दूर आहे, चंद्र इतका दूर आहे, पृथ्वी, ते खूप आहे, पण ते आपल्या कामाचं, आपल्या दुःखाशी रिलेटेड नाही आज. म्हणून त्या अनुषंगाने नियम बनवले बुद्धाने. तर नियम काय आपल्यासाठी? बुद्धाने एकदम गृहस्थांसाठी नियम बनवले. पंचशील आपण म्हणतो. शील म्हणजे नियम. काय नियम? काय की सोपे नियम बनवले. आपलं मन ऑल द टाइम आउट ऑफ द बॉडी लिमिट आहे. काय मन कुठे आहे? ऑल द टाइम आउट ऑफ बॉडी लिमिट आहे, विदिन बॉडी लिमिट नाही येते. काय प्रत्येक आपलं भरकटतंय ते. काय जर बॉडी लिमिट असतं तर आपल्याला जाणीव असती. आता मी जोपर्यंत बोलत होतो, मी बॉडी लिमिट सांगितलं, तुमचं मन माझ्यापर्यंत होतं. मी जसं सांगितलं आपलं मन ऑल द टाइम बॉडी लिमिट आहे, तुम्हाला लगेच जाणीव झाली, जमिनीची, हाताची झाली ना, आहे का नाही. तर ध्यान म्हणजे काय? आपलं मन ऑल द टाइम आउट ऑफ द बॉडी लिमिट आहे, त्याला विदिन बॉडी लिमिट आणणं म्हणजे ध्यान. ध्यान म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही. आपण काय करायचं, हे जे इक्वेशन आहे सिंपल करून घ्यायचं नेहमी. जसं जसं आपण कॉम्प्लिकेटेड करू तसं तसं आपण त्रासात फसू. तर इनिशियल लेवलला ध्यान म्हणजे काय? तर माइंड आणि मॅटर, जेवढे लोक आपण इथं बसलेले 6 लोक,
जेवढे या औरंगाबाद मध्ये लोक आहेत, जगात लोक आहेत, जेवढे लोक आहे, कॉमन 2 फॅक्टर आहे. काय 2च फॅक्टर कॉमन आहे. एक म्हणजे आता बघा, आपल्यामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक जण वेगवेगळा आहे का नाही? वेगवेगळा आहे, नाही का नाही? माझ्या डोक्यावर केस नाहीये, तुमच्या डोक्यावर केस आहे, है ना? माझी उंची, तुमची फरक आहे सगळ्यांमध्ये. थंब वेगवेगळा आहे प्रत्येकाचा. पण 2 गोष्टी कॉमन आहे, आणि त्या म्हणजे प्रत्येकाला शरीर आहे आणि मन आहे, है ना? मग शरीरासाठी आपण सगळं करतो. भूक लागलं का जेवण देतो, आजार आला का औषध देतो. शरीर तंदुरुस्त राहायला पाहिजे त्यासाठी चालतो, फिरतो, व्यायाम करतो, है ना? पण ज्या मनाच्या साह्याने आपण इतकं मोठं झालो, मनात आलं की इकडे जायला पाहिजे, 80 किलो शरीर उचललं आणि तिकडे गेलात, मनात येतं आधी. मनोपभंगमादम, मन पहिलंय, मनच प्रमुख आहे, मनच प्रधान आहे, है ना? तर मनात आलं आणि शरीराने त्याला फॉलो केलं. तर त्या मनाला आपण काय आहार देतोय? ज्या मनाच्या साह्याने आपण इतकं मोठं झालो, त्या मनाला आपण काय आहार देतोय? त्याचा आपण काय व्यायाम करतोय? त्याला आजार आला तर काय औषध देतोय आपण? काय एक पक्षी, त्याला 2 पंख असतात का नाही? त्याचं एक पंख मोठा आहे शरीर, त्याला दिलं जेवण बिवण, एकदम बॉडी बिल्डिंग पुरं हे दिलं, आणि मन त्याचं वीक आहे, त्याला काय आहारच नाही, तो उडल का? उडणार नाही, उडूच शकणार नाही. शरीर हे 24 आवर्स आहार घेतं, काय पाणी पितं, श्वास घेतय 24 तास, ऍटमॉस्फिअर मधून आहार घेतय, जेवण घेतय 24 आवर्स. मग मनाला 24 आवर्स आहार नको का? पाहिजे. मग ते जर इक्वल पोझिशन मध्ये असलं तरच ते काम करणार आहे बॅलन्स माइंडने. म्हणून बुद्धाने सांगितलं, द्वेमे अंता पब्बजितेन न सेवित. 2 प्रकारे टोकाला जायचं नाही, आपण एक टोकाला चाललेलो आहे. मन म्हणजे काय माहिती. आता आपण आहार का देऊ शकत नाही मनाला? कारण मन म्हणजे काय ते माहित नाही आपल्याला. शरीर दिसतंय, जाणीव होते, म्हणून त्याला आहार देतोय आपण, त्याच्या गरजा पूर्ण करतोय. तर हे जे मन आहे त्याचा काय आहार आहे? त्याच्यासाठी बुद्धाने नियम बनवले. बघा, नियम का बनवले? कारण जे दिसतच नाही आणि त्याचा अनुभव करायचा आहे, काय त्याला आपल्या कंट्रोलमध्ये आणायचं, तर ते नियमांच्या आधारे आणावं लागेल ना, गुणांच्या आधारे आणावं लागेल. मग बुद्धांना दिसलं की अरे मन आहे कुठं भटकतं? अरे 2 क्षेत्रात भटकतं, ते भूतकाळात भटकतं, भविष्य काळात भटकतं. मग त्याला जर नियम लावला, कोणत्या विषयात भटकतं? अरे राग द्वेष मध्ये भटकतं. मग द्वेष पहिला काय? द्वेष होतो, क्रोध येतो एखाद्याचा, हिंसेचा भाव आला, क्रोध आला म्हणजे हिंसा झाली त्याच्याकडून. मग मी हिंसा करणार नाही, जसाही भाव येईल मनामध्ये, त्याने नियम लावलं मी हिंसा नाही करणार, आलं मन वर्तमान. मनात भाव येतो चोरून घ्यावं, आसक्ती आहे का नाही, तर लगेच अरे मी चोरी नाही करणार. काय मनात भाव येतो खोटं बोललं पाहिजे, काय तर मी खोटं नाही बोलला. आसक्ती येते, काम जागतो, व्यभिचार नाही करणार, काय मी नशापता नाही करणार. पण त्याच्यात फार महत्वाची गोष्ट, मी प्रमाद करणार नाही. आपण फक्त नशेपतेला प्रमुख दिलं, काय बेसिकली बुद्धाने काय सांगितलं? पानाती पाता वेरमणी, हिंसा नाही करणार, अदिन्न दाना वेरमणी, चोरी नाही करणार, कामे सुमिथ्याचारा वेरमणी, मी काम वासनेचं जीवन नाही जगणार, व्यभिचार नाही करणार, मुसावादा वेरमणी, खोटं नाही बोलणार. आणि 4थं आहे फार महत्वाचं, 5वं, सुरामेरय मज्जपमाद ठाणा वेरमणी. आपण काय करतो? ते सुरामेरयलाच प्रमुख करून टाकतो. पण बुद्धाला त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं सांगायचं का प्रमाद नाही करणार मी, काय. मग आता आपल्या डोक्यात हा प्रश्न आला पाहिजे की बाबा चला हिंसा नाही करणार. दिवसभरात कधी हिंसा करायचा मोका येतो आपल्याला? कधीच नाही येत. चोरी करायचा येत नाही, व्यभिचार करायचा मोका नाही येत ना, खोटं बोलायचं कधी येतो? आज कधी. मग मी करायचं काय? हा मनात प्रश्न आला पाहिजे ना आपल्या.
दारू प्यायचा मोका नाही येत. मग आता हे येतच नाही, मग करायचं काय? मग हा आपल्या मनात कधी प्रश्न आला का? नाही येत. तो रिसर्चरच्या मनात येतो, फक्त सायंटिस्टच्या मनात तो प्रश्न येतो की हे नाही करायचं, मग करायचं काय? तर प्रत्येक वेळा बुद्धांनी हे बोथवे सांगितलेले, काही हिंसा नाही करणार, मग करील काय? मैत्री देईल, चोरी नाही करणार, दान देईल. दान म्हणजे पैसे देईल असं नाही, योगदान देईल, कॉन्ट्रीब्युशन. काय? कारण हे पूर्ण विश्व मला माझं ग्रोथ साठी कॉन्ट्रीब्युट करतंय मला, नाही का नाही? मी या समाजासाठी, या नेचरसाठी काय कॉन्ट्रीब्युशन देऊ? व्यभिचार नाही करणार, मग काय करल काय? तर ब्रह्मविहार. दुःखी पाहिला तर करुणा जागली पाहिजे, सुखी पाहिला तर मुदिता जागली पाहिजे, सगळ्यांच्या प्रति मैत्रीचा भाव जागला पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं, चांगला असो वाईट असो, मन बॅलन्स पाहिजे, उपेक्षा भाव जागला पाहिजे. हे मी करतोय का? खोटं नाही बोलायचं, ऍप्रोप्रिएट खरं बोलतोय का? त्या वेळेनुसार एकदम सफेद झूट हे नाही, त्या सिच्युएशनला ऍप्रोप्रिएट बोलतोय का आपण? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रमादाचं काम नाही करायचं, मग करतो काय? तर सजगतेचा अभ्यास. प्रमादाच्या उलट काय? सजगता, चारित्र्यशील. हे 5 झाले वारीत. चोरी नाही करणार, खोटं नाही बोलणार, हिंसा नाही करणार, चोरी नाही करणार, व्यभिचार नाही करणार, खोटं नाही बोलणार, सुरामेर म्हणजे हे नाही करणार, मग करील काय? तर हे जे करतो त्याला सांगितलं चारित्र्यशील, आचरित. मग हे का गरजेचे? काय करतो? शील पालन का करतो हे महत्वाचं आहे ना. आणि असंच का करतो ते महत्वाचं. तर त्याला त्याच्या डोक्यात फिट होईल का हे मी केलंच पाहिजे, मस्ट आहे माझ्यासाठी. काय? तर 5वी जी गोष्ट आहे ती अतिशय महत्वाची आहे, आणि ती म्हणजे सुरामेरय मद्यपमाद ठाणा नाही करणार, तर मी सजगतेचा अभ्यास करीन. तर आपल्याला हे माहित आहे का, सजगता हे चारित्र्यशील आहे. अवेअरनेस काय आहे? का अवेअरनेसचा अभ्यास करायचा आहे? कारण ते चारित्र्यशील आहे. म्हणजे अवेअरनेसचा अभ्यास करतो म्हणजे शिलाचाच अभ्यास करतोय आपण. हे ज्या वेळेला आपल्याला कळेल, मग कोणी राहील का हो? त्याला कळेल ना. आणि चारित्र्यशील का करणं गरजेचं आहे? सजगतेचा अभ्यास का करणं गरजेचं आहे? कारण सजगता हा आपल्या चित्ताचा आहार आहे, नुसतं ते शील नाहीये. जसं आपण भोजन घेतो, श्वास घेतो, तेवढं त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट सजगता आहे. कारण सजगता हा आपल्या चित्ताचा आहार आहे. आता विचार कस काय आहार आहे? बरोबर आहे का नाही? तुम्ही कुठून काढला? आम्हाला अजून कोणी नाही सांगितलं सजगता चित्ताचा, सजगता चित्ताचा आहार आहे. तर आपलं मन, तुम्ही गुरुजींकडून ऐकलं असेल, आपलं शरीराचं एक अणू एका क्षणात शतसहस्त्र कोटी वेळा बदलतो, नाही का नाही? एका क्षणात बदलतो, उत्पाद होतो, वेगवेगळं होतं. एकावर 22 शून्य द्याल, गुरुजी सांगतात 22 इतक्या वेळा बदलतो. त्याच्या 17 पट मनाचा बदलतो. किती? 17 टाइम्स. म्हणजे काय स्पीड असेल? हे जर एकावर 22 आहे तर त्याच्या 17 पट किती झालं? किती झालं? आपल्या मनात आलं का सूर्यावर जाऊन यायचं? आपण सूर्यावर जाऊन पण आलो, सटका पण बसला नाही, धाप पण नाही लागली, इतकं स्पीड आहे. ते सूर्ययान गेलेले अजून तिकडच आहे. किती वर्ष, किती महिने झाले, है का नाही? आपण तर जाऊन पण आलो आणि आपल्याला चटका नाही बसला, धाप नाही लागली, आनंदात आहे. इतका स्पीड आहे मनाचा. अशा स्पीडने पळणाऱ्या मनाला जर एक क्षण थांबवलं तर काय होईल? एनर्जी जनरेट होईल. भोजन काय करतं? एनर्जी जनरेट करतं ना. एनर्जी कशी? आता तुम्हाला जंप मारायची, लॉंग जंप मारायची, आपण पळत जातो ना, रनअप मोठा घेतो, रनअप घेतो, ब्रेक केलं स्वतःला आणि गाईड करतो की मला लॉंग जंप मारायची, तर 15 फूट जाऊन पडतो. एनर्जी जनरेट झाली, त्यावेळेला गाईड केलं ना तुम्ही, आहे का नाही? तर स्पीडने पळणाऱ्या मनाला जर थांबवलं,
वर्तमानात आणलं एक क्षण तर एनर्जी जनरेट होते. मग तो चित्ताचा आहार आहे का नाही? जेवण केल्याने एनर्जीच होणार आहे ना, बरोबर आहे का नाही? तर म्हणून सजगता काय आहे? आपल्या चित्ताचा आहार आहे. जितकं आपण सजग राहू ते एनर्जाइज होईल चित्त. एक क्षण सजग राहिलं तर एक क्षण होईल, 2 क्षण राहिले तर 2 क्षण, 4 क्षण राहिले 4 क्षण. म्हणून त्याचा अभ्यास करायचा आहे. का करतो, काय करतो, असंच का करतो? ज्या वेळेला हे आपण प्रश्न विचारून कन्सेप्ट क्लिअर होईल तर असा कोण माणूस आहे त्याला जेव्हा हे कळल तर करणार नाही. ज्याला कळल की भाकर खाल्ल्यावर, भूक लागल्यावर भाकर खातात, तहान लागल्यावर पाणी पितात, जीवनधारा चालण्यासाठी श्वास घेतात, हे कळायला आपण किती महत्व देतो श्वासाला. मग हे जर कळालं आपल्याला, सजगता हे चारीच शील आहे, तर आपण पालन करू का नाही? करू, है का नाही? बुद्धांनी एक सुत्त आहे, ओरिमंग तीरंग सुत्त, त्या सुत्तामध्ये उपदेश दिलेला आहे. एक अडाणी महिला असते, बुद्धांकडे येते आणि पंडित पण बसलेला असतात. तर ती विचारते, म्हणते तुम्ही नेहमी सांगता की आपण दुःखाच्या इकडच्या किनाऱ्यावर आपण दौड लावतो, पळतोय, तर कृपया मला सांगा हे दुःख सागर आहे, त्याचा इकडचा किनारा काय आणि तिकडचा किनारा काय? म्हणजे वारीत शील चूक आहे असं नाही, बुद्धांनी त्याला किती इम्पॉर्टन्स दिलं ते पण सांगतो की पानाती पाहता ओरिमंग तीरंग. हिंसा केली की तुम्ही इकडच्या किनाऱ्यावर पळताय दुःखाचा. पानाती पाहता वेरमणी पारिमंग तीरंग. मग नुसतं विरत राहिले त्याच्यापासून, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून तिला महत्व दिलं गेलं काय, पण ती पण पूर्ण नाही, अपूर्ण आहे, ठीक आहे ना? काय अदिन्न दाना, चोरी केली की इकडच्या किनाऱ्यावर, अदिन्न दाना वेरमणी पारिमंग तीरंग, पलीकडच्या किनाऱ्यावर गेलो. कामेसु मिथ्याचारा ओरिमंग तीरंग, कामेसु मिथ्याचारा वेरमणी, विरत राहिले, पारिमंग तीरंग, है ना? मूसावादा ओरिमंग तीरंग, मूसावादा वेरमणी पारिमंग तीरंग. सुरामेरय मज्ज प्रमाद ठाणा ओरिमंग तीरंग. प्रमादाचं काम केलं की दुःखाच्या इकडेच आपण. सुरामेरय मज्ज प्रमाद ठाणा वेरमणी पारिमंग तीरंग. आता तुम्ही दुःखाच्या त्या साईडला आहे आणि विरत राहिले, आले इथं, काय फरक पडला? हा घास तुम्हाला दिसणारच आहे का नाही? इथला जो ताप आहे तो लागणारच आहे. एवढंच एकूण तिकडे गेले. आता चारित शिलाचं काम आहे. वारीत काय झालं, इकडून त्या किनाऱ्यावर ते गेले, काय दुःख सागराच्या ह्या किनाऱ्यावरून तिकडे गेले, तिकडे पण बीचच आहे वाळूचा, त्या बीचवर पडून राहिले. इकडं बीच होता, गोव्याच्या बीचवर पडले, इंडियन लोक दिसले, फॉरेनच्या बीचवर, फॉरेनर बीचवर पडलेले दिसते. पण इकडं आल्यानंतर चाललं पाहिजे आपण कुठं, त्या दिशेने जिथं आपल्याला गोल आहे, आपलं जिथं जायचंय, आपल्याला जे गाव आहे, जिथं मुक्ती, मोक्ष, निर्वाण, शांती आहे, तिथं जायचंय. तर त्या डायरेक्शननी चालण्यासाठी चारित्शील पाहिजे. आणि म्हणून चारित्शील की हिंसा नाही करायची, काय मैत्री, मैत्री दिली, एक पाऊल चाललो. चोरी नाही केली, दान दिलं, योगदान दिलं आपलं, है का नाही, धर्मासाठी, तर एक पाऊल चाललो. ब्रह्मविहाराचा अभ्यास केला आपण, एक एक पाऊल चाललो. खोटं नाही बोललो, खरं बोलण्याचा प्रयत्न केला, एक एक पाऊल. सुरामेरय मज्ज प्रमाद ठाणावेर, प्रमादाचं काम नाही केलं, सजग राहिलो. तर एक एक क्षण सजग राहिलो, तर एक एक क्षण चालायला सुरुवात केली. काय म्हणजे 24 तास हा अभ्यास होऊ शकतो. आता तुम्ही विचारा कसा 24 तास होऊ शकतो? 24 तास कसं सजग राहू आपण? शक्य आहे का? शक्य आहे. दिवसभरात किती पोस्चर मध्ये राहतो आपण? 4च. एक सिटिंग, दुसरं स्टँडिंग, तिसरं वॉकिंग आणि चौथं लाईंग डाऊन. बसून राहतो, उभं राहतो,
चालतो किंवा झोपतो. या चारही पोस्चर मध्ये जर सजग राहण्याची प्रॅक्टिस कोणी आपल्याला शिकवली तर ती बुद्धाने शिकवली. म्हणजे 24 तास सजग राहायला शिकवलं का नाही. म्हणजे बुद्ध किती हे होते पुढे. सतीपाठांमध्ये सांगितलेलं ना, इर्यापत पब्बंग गच्छन्तो वा गच्छामि तिपजानाति, ठितो वा ठितो मी तिपजानाति, निसिन्नो वा निसिन्नो मी तिपजानाति. आहे का नाही. चालतोय तर चालतोय हे जाणतोय, बसलाय तर बसलोय हे जाणतोय, उभा आहे तर उभा हे जाणतोय. संगाटी पत्तची वर धारणे संपजानकारी होती, है ना. प्रत्येक काम करताना तो सजग आहे. तर तो काय आहे, वर्तमानात आहे. तो आहार देतोय चित्ताला. 24 तास आहार द्यायला बुद्धांनी शिकवलं त्या सतीपाठांमध्ये. म्हणून ते सतीमध्ये प्रतिष्ठापित व्हायला शिकवलं. ते शक्य आहे. आपल्याला काय वाटतं, मग तुम्ही म्हणाल की हे ठीक आहे बा, पण मग आपण झोपतो त्यावेळेला 5-6 तास कुठे सजग आहे आपण, आहे का नाही. तर त्यावेळेला पण सजग राहू शकतो जर आपण. आता बघा, आपल्याला समजा तुम्हाला अर्जंट मुंबईला जायचंय, इथून 7 वाजेचं फ्लाईट आहे, तुम्हाला 5 वाजेला उठायचंय. तुम्ही 5चा अलार्म केला तर 5ला 5 कमी असताना जाग येते आपल्याला, बरोबर आहे का नाही. आपण मनाला तेवढं इंटेन्सिव्हली इन्स्ट्रक्शन देतो, मला 5ला उठायचंय, 5ला 5 कमी असताना 10 कमी असताना जाग येते. म्हणजे काय, आपण मनाला काय इन्स्ट्रक्शन देतो. रात्री काम देऊन त्याला झोपवलं, रात्रभर काम करतो बोनस मध्ये, तर रात्री झोपताना त्याला श्वास पाहायचं काम दिलं, काय सजगतेचं काम दिलं, तर रात्रभर करतं ते. झालं 24 तास. कुठलीच गोष्ट बुद्धांनी वेग सांगितली नाही, है ना. 24 तास आहार देतो आपण. तर हे जे झालं शील आपण एकाच डायरेक्शननी त्याला. शील म्हणजे काय, कोणी म्हटलं हो शील पालन करता का तुम्ही, तर आपल्याला येतो का नाही बा, एखादं तुटून आपण ऑब्विसली म्हणतोच ना, का नाही एवढं नाही होत आमच्याकडून. याच्या पुढे आपण म्हटलं पाहिजे का यस शील पालन करतो मी, कारण सजग राहायचा अभ्यास करतो, काय आहे का नाही. तर शीलच पालन करतोय आपण. तर हे झालं रूल म्हणजे काय, रूल हे साधन आहे, साध्य नाही, आलंबन आहे का नाही. रूल काय आहे, साधन आहे. कशाचं साधन आहे, सजगतेमध्ये प्रतिष्ठापित होण्याचं साधन आहे. ते अल्टिमेट गोष्ट नाहीये. म्हणजे हे आपल्याला कधी पण लक्षात आलं पाहिजे. आपण काय करतो, कुठं चिपकाव करू याचा भरोसा नसतो. तर रूल हे साधन आहे, आणि आपल्याला रूल किंवा जे साधन आहे ते प्रत्येक वेळा साधन बदलता आलं पाहिजे. आलंबन हे चेंज करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी विवेक गरजेचा आहे. आलं लक्षात. कसं, आता आपल्याला इथून सांगितलं की तुम्हाला अर्जंट फ्लाईटनी इथून बॉम्बेला जायचंय, अर्जंट फ्लाईटने जायचंय. तर पहिलं आलंबन आपलं काय असणार, इथून पहिलं आलंबन आपलं असेल उठणार आहे, आपण उभं राहिलो, मग आपले बुट घालणार आहे आपण, नाही का नाही. मग पायी चालण्याला आलंबन बनवणार आहे आपण, नाही का नाही. मग आपली गाडी आपलं आलंबन होणार आहे. साधन आहे ते, साध्य आपलं पोहोचणे, नाही का नाही, अवेअरनेस सह पोहोचणे. मग एअरपोर्ट पर्यंत आपण गेलो, एअरपोर्टला मध्ये गाडी नाही नेता येणार, ती बाहेर ठेवावं लागणार, पुन्हा तिथं स्टेप चढावं लागतील, एक्सेलेटर जावं लागेल. मग ते पण झालं, मग विमान, त्याला साधन बनवावं लागेल. त्यावेळेला आपण जाऊ ना अर्जंट, काय. तर ही कन्सेप्ट आपल्या डोक्यात येत नाही. वेळोवेळी अप्रोप्रिएट आलंबन आपल्याला बदलता आलं पाहिजे, काय. नाहीतर आपण ते, म्हणजे का लोकांमध्ये संभ्रम का होतो, त्याला साधना अवघड का वाटते, त्याचे हे बारकावे, काय. तर बारकावे हे त्याच्यातले काय, की हे बारकावे जोपर्यंत आपल्याला कळत नाही
तोपर्यंत साधनेमध्ये आपण एक पाऊल पण पुढे जाऊ शकत नाही. आपण करतोय, कष्ट करतोय, पण तेवढं आहे. तर हे झालं रूल. गोल की आनंदाने, सुखाने, समाधानाने पोहोचणे. हं? आता मी आधी सांगितलं की शरीर आणि मन मिळून व्यक्तित्व आहे. बरोबर आहे ना? हा पूर्ण विश्वामध्ये जेवढे लोक आहेत त्याचा कॉमन फॅक्टर शरीर आणि मन आहे. मग हे शरीर आणि मन ते जाणण्याचं जे, त्याला कनेक्ट करण्याचं जे आलंबन निवडलं बुद्धांनी, ते म्हणजे आपला श्वास आहे का नाही? श्वासाला बुद्धांनी, कारण शरीर आणि मन जाणायचंय, मन अदृश्य आहे, ते जाणण्यासाठी आलंबन पण तसं पाहिजे. तर बुद्धांनी हे 40 आलंबन आहे, पण त्याच्यातलं हे आलंबन ते सगळ्यांना हे करू शकत, म्हणून हे निवडलं श्वास. आता 3 प्रश्न विचारायचे इथं. काय काय करतोय? श्वास बघतोय. का बघतोय? तर मन जाणण्यासाठी बघतोय. मग श्वासच का बघतो? इतर काही का करत नाही? मग आपल्याला उत्तर मिळणार आहे की श्वास हा जन्मापासून मृत्यूपर्यंत बरोबर असतो. श्वासाला जेंडर नाहीये, स्त्री पुरुष असा भेदभाव नाहीये, है ना? स्त्रियांना 10 तास, पुरुषांना 24 तास असा भेदभाव नाहीये, है ना? सगळ्यांना सारखाच आहे. श्वास 2 गतीने चालतो, की एक तो आपण प्रयत्नपूर्वक घेऊ शकतो, दुसरं आपोआप येतो. आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे श्वासाचा आणि मनाचा संबंध आहे. मनामध्ये काहीही जागलं तर श्वास ॲबनॉर्मल होतो. मनात द्वेष जागला, लगेच धडधड चालू होईल, श्वास येईल, धडधड चालू होईल, श्वास होईल. भय जागलं, लगेच धडधड होईल, श्वास होईल, आहे का नाही? म्हणजे मनाचा आणि श्वासाचा संबंध आहे. आणि म्हणून आपण तो, म्हणजे बुद्धांनी तो श्वास निवडला, म्हणून श्वास. आता इथं हे सुरू झालं काय, की श्वास का निवडला? मन जाणण्यासाठी. पण आपल्याला त्याच्या पुढे जायचंय, मनाला आहार द्यायचा आहे आपल्याला. मन जाणून काही हे नाहीये, नुसतं आपण शरीर जाणलं, बसलो शरीर जाणत, पण 12 वाजेला भूक लागणारच आहे ना, आहे का नाही? तर त्याच्या पुढची स्टेप आहे, तर तो आहार त्याला द्यायचा, म्हणून आहार आहे सजगता. तर त्या श्वासाच्या आधारे सजगतेचा अभ्यास करायचा आहे. आणि तो सजग झाला तरच त्याला एनर्जाईज होणार आहे. नुसता श्वासच पाहत बसला काय, तर त्याला एनर्जी मिळेल का? नाही मिळणार. तो कशा पद्धतीने पाहायचा हे महत्वाचं गोष्ट आहे त्याच्यात, का ज्याच्याने एनर्जी जनरेट झाली पाहिजे काय. तर विभूसाहेब आरंत होते गुरुजींच्या ट्रेडिशन मध्ये, मागे सगळे बर्माला आम्ही गेलेलो आहे त्यांच्या आश्रमात. तर त्यांचं काय टीचिंग होतं की श्वास आतमध्ये येण्याचं ज्या वेळेला तो इथं टच होतो त्याच वेळेला श्वासाचं आपल्यासाठी अस्तित्व आहे. आत येणार श्वास जेव्हा टच होतो तो तोच टचचा मुवमेंट आहे, तोच प्रेझेंटचा मुवमेंट आहे आपल्यासाठी त्याचं अस्तित्व. श्वास बाहेर जातो तर बाहेर जाणारा श्वास जेव्हा टच होतो त्यावेळेलाच त्या श्वासाचं आपल्यासाठी अस्तित्व आहे, नाही तर आपल्यासाठी त्याचं काही अस्तित्व नाहीये, आहे का नाही? तर फॉर्म्युला काय याच्यातून बाहेर आला, याचा अर्थ श्वासाचा टच पाहत राहायचं हे नाही. फॉर्म्युला बाहेर आला की टच इज द साइन ऑफ प्रेझेंट मुवमेंट. काय ग्रॉस लेवलने बुद्धांनी घेतलं श्वासाला, की श्वास येतो टच होतो, टच जाणवला की काय होतं, मन वर्तमानात येतं. अनुभव झाला ना, टच झालं तर एक्सपिरियन्स झाला. मनाच्या 4 हिस्स्यापैकी पहिला हिस्सा जाणीव, विज्ञान, जाणीव झाली. तर टच इज द साइन ऑफ प्रेझेंट मुवमेंट. आणि आपल्याला मनाला प्रेझेंट मध्ये आणायचंय. प्रेझेंट मध्ये आलं तर सजग राहणार आहे, सजग झाला तर त्याला आहार दिला जाणार आहे. या सेन्सने पाहायचं आपण, फार पुढे नाही जायचं. मुक्ती, मोक्ष, निर्वाण वगैरे एक पाऊल नाही चाललो तर, आहे का नाही? कारण आपल्याला आता औरंगाबाद मध्ये पोहोचायचंय, हे गोल आहे आपलं. निर्वाण हे गोल आहे, पण ते सेट केलं आपण.
पण एक एक पाऊल चालावं लागणार आहे ना, करेक्टिव्ह ऍक्शन घेत. गोल डोळ्या पुढे आहे, तिथं जायचंय, पण रूल का बाबा डाव्या बाजूने चालणे, करेक्टिव्ह ऍक्शन, अरे मध्ये जनावर आले, अरे चला बाजू व्हा, इकडून जाऊ, ते कंटिन्यू. मग जसंही आपल्याला जाणीव झाली की टच एक्सपिरियन्स केला, तर अरे एक क्षण मन वर्तमानात, टच एक्सपिरियन्स एक क्षण वर्तमानात आलं. मग आता चालायला लागलो, मग त्यावेळेला श्वासाचा टच नाही पाहायचं काय, त्यावेळेला जमिनीचा टच. कारण फॉर्म्युला काय आहे, टच, फिलिंग द टच इज द साइन ऑफ प्रेझेंट मोमेंट. फील झालं पाहिजे आपल्याला, नाही का नाही. आपण समजा गाडी चालवायला लागलो आणि श्वास पाहायला लागलो, येऊ धडकून एखाद्याला, काही का नाही. ही क्लिअरिटी पाहिजे. आपल्याला काय वाटतं, अरे श्वास इतका इम्पॉर्टंट आहे, मग आता आपल्याला श्वासच पाहत चाललो पाहिजे, मग तो शेवटचा श्वास होऊन जाईल आपल्यासाठी. बुद्धांनी काय सांगितलं, मी हे जे सांगितलं बाबा, याच्यातून तुम्ही बोध घ्या, तुम्ही त्याला, त्या क्रियेला आहे ना इम्पॉर्टन्स नका देऊ, त्याच्यातून सार घ्या. कारण आपण आता म्हणजे एकदम अडाणी याच्यात नाहीये ना, ते अश्मयुग आहे त्याच्यात नाहीये, आपल्या प्रज्ञेच्या युगात आहे आपण, तर आपल्याला त्याचं समराईज करून घेता आलं पाहिजे. पण चाललो, म्हणून बुद्धाने ते 4 पोश्चर, काय चालतोय तर गच्छन्तो वा गच्छामि तिपजानाति, प्रज्ञेपूर्वक मी जाणतोय चालतोय. गाडीत बसलो तर गाडीत बसलो हे जाणतोय, त्यावेळेला गाडी नव्हती म्हणून बुद्धाने नाही सांगितलं. आज तिथं बुद्धाने सांगितलं, तर गाडीत बसतोय तर गाडीत बसतोय हे जाण बाबा, काही का नाही. आता आपण तयार करून घ्यायचं त्याला. तर जे जे आपण एक्सपिरियन्स करू, म्हणजे काय झालं, जे माइंड आउट ऑफ द बॉडी लिमिट होतं, त्याला आपण विदिन बॉडी लिमिट आणलं. काय, ज्या वेळेला आपण गाडी चालवतोय, आपण समोर एखादी गोष्ट पाहिली तरच जाणीव होईल ना, अडथळा है ना. तर ते सगळं फील करत करत जाणे, फील करणे, जाणीव करणे, तर तो एनर्जाइज होईल मन. आणि म्हणून त्यांनी बसायला उपयोग करून घ्यायचा, श्वासाचा उपयोग कधी, फक्त आपण सिटिंग करतोय, सेफ पोझिशनला आहे, डोळे बंद केलेले, त्यावेळेला त्याचा उपयोग करून घ्यायचा. काय, नाहीतर आपण इतर कामात गेलं तर माणसाचं मन, लक्षात ठेवा, माणसाचं मन एका वेळेला एकच काम करतं, एका वेळेला 2 नाही करत. ते ड्यू टू स्पीड आपल्याला असं वाटतं, आपण ऐकतो पण आहे, बोलतो पण आहे, पाहतो पण आहे, पण ते तसं नसतं. पण त्याचा इतका स्पीड आहे आणि प्रोसेसर बी इतका फास्ट बनवलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की आपण बोलतोय. आता मी जेवढं बोललो ना एवढ्या वेळात, तर सायकोलॉजी सांगतो 20 मिनिटापेक्षा जास्त आपण ग्रहण करू शकत नाही. काय, ओरिजिनली बाकीचं सगळं आपण ऐकतोय, पण ते स्किप होतंय. पण ऍटलिस्ट ते हे हॅमर तर होते, काहीतरी स्टोर होते, भले त्याच्यावर प्रोसेस नाही करत आहे आपण, बट ते स्टोर होते, म्हणून आपण कंटिन्यू करतो. ते काय फॉर्म्युला आला, शरीर आणि मन मिळून व्यक्तित्व आहे. शरीर आणि मनाची जाणीव करण्यासाठी दुवा श्वास आहे. श्वासाने काय होणार आहे, तर मन वर्तमानात येणार आहे. मन वर्तमानात आणण्याचं साधन येते, साध्य नाही. मग मन वर्तमानात आले हे कसं कळणार आहे, जाणीव झालं का कळणार आहे. आता आपण पाहतो पण आहे आणि आपल्याला काहीच जाणीव नाही होत, आपण वर्तमानात नाही. टच झालं, टच फील झाला तरच वर्तमानात आहे आपण, इतकं क्लिअर येते, है ना. इथपर्यंत आपण आलो. आता हा दिला पहिला आहार, मनाला दिलेला पहिला आहार म्हणजे प्रेझेंट मोमेंट अवेअरनेस. काय, आता दुसरा आहार टॉनिक मनाचं, दॅट इज अ प्रसन्न राहणे. काय, मग बुद्धांनी काय सांगितलं, पहिलंच धम्मपद काय आहे, मनोपभंगमा धम्म, मनोसेठा मनोमया, मनसेच पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततो न दुःख मनवेती
चक्कं वा वहतो पद, है ना. मनच प्रमुख आहे, मनच प्रधान आहे, मनच श्रेष्ठ आहे. जे काही उत्पन्न होतं त्याच्या आधी मन उत्पन्न होतं. प्रदुष्ट मनाने काम केलं म्हणजे तो बेहोशीत काम केलं तर त्या मन आपल्या दुःखाचं कारण बनतं. बैलगाडीचं चाक जसं बैलाच्या मागे लागतं तसं दुःख आपल्या मागे लागतं. हे एक मार्ग सांगितला बुद्धाने दुःख. लगेच बुद्धाने अँटीडोट पण सांगितला त्याचा. मनोपभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसेच प्रसन्नेन. प्रसन्न मनाने जर काम केलं तर जसं सुख, जसं सावली आपल्या बरोबर असते त्या सावलीप्रमाणे सुख आपल्या बरोबर असतं, नाही का नाही. तर इतकं महत्व दिलेलं त्यांनी पहिल्याच धम्मपदाची दुसरी गाथा आहे ती. तर ते प्रसन्न राहणं किती इम्पॉर्टंट आहे, म्हणजे त्यांनी किती इम्पॉर्टन्स दिलेलं आहे त्याला. ध्यान म्हणजे असं नाही की तुम्ही एकदम गंभीर आहे काय, ध्यान करतोय तर प्रसन्नता तुम्ही ध्यान करताय की त्याचं साईन आहे. ध्यान तुमचं ध्यान होतंय ना तर प्रसन्न आहे का चेहरा. आता लेटेस्ट जे सायंटिस्ट आहे त्याने असा शोध लावला की आपल्या चेहऱ्यावर 253 मसल आहे, टिश्यू आहेत. ज्या वेळेला आपण स्माइल करतो तर त्यावेळेला पूर्ण चेहऱ्यावरचे मसल कामात येतात, त्याच वेळेला ते ऍक्टिव्ह होतं काय. तर त्यांच्या असं लक्षात आलं 30% लोक दिवसातून 11च वेळा स्माइल करतात, असं फक्त 11 वेळा. 30% लोक, एवढे जेवढे लोक आहेत त्याच्यात 11च वेळा वापरतात ते मसल. 40% लोक फक्त 5च वेळा. ते तर असे राहत एकदम गंभीर. म्हणजे आता यांना कोणी तलवार लावली का बंदूक लावली सांगा बरं, फुकट आहे. बाहेर चहा आपण विकत घ्यायला गेलो तर 10 रुपये लागतात आपल्याला, बरोबर आहे का नाही. ते रिसर्चर असं सांगतात जो व्यक्ती 50 वेळा स्माइल करतो त्याला आपण खुशकिस्मत म्हणतो, अरे काय आनंदी आहे व्यक्ती, काय ग्रेट आहे. पण लहान बाळ 500 वेळा स्माइल करत दिवसातून, चेहऱ्यावरची मसल वापरतं. म्हणून कुठूनही आलं ते लहान, कोणाचंही लहान बाळ पाहिलं का लगेच आपल्याला आनंदी होतो. हे वरवरची गोष्ट आहे. त्यांनी असं सांगितलं की आपल्या ब्रेन मध्ये जी पिनल ग्लँड आहे, ज्या वेळेला आपण स्माइल करतो ना तर त्याच वेळेला ती पिनल ग्लँड ओपन होती. या चेहऱ्यावर स्ट्रेस आहे, या मसलवर स्ट्रेस आलेला राहतो, ओपन नसते. स्माइल केलं ती रिलीज होते आणि ते रिलीज झालं, ही कॅव्हिटी ओपन झाली की ब्रेन मध्ये जी त्याचं स्विचच आहे तर ते, आणि ती जे हॅपी हार्मोन आहे ती रिलीज करते, डोपामिन रिलीज करते, सेरोटोनिन रिलीज करते. ती फ्री आहे का नाही. फुकट आनंदित राहू शकता येतं हे बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितलं. मनसेच प्रसन्नेन भासती वा करोती वा ततो सुख मनवेती छाया व अनपायनी, नाही का. तेव्हा शोध लावलेला आहे. प्रसन्न राहणं हे टॉनिक आहे मनाचं. काय जसं शरीराला आपण आहार देतो, टॉनिक देतो, विटॅमिनचे औषध घेतो, नाही ना वेगवेगळे, तसं हे विटॅमिन आहे कसं मनाचं काय. आणि ज्या वेळेला याचं कॉम्बिनेशन आपण करू ते विवेकाने करू. एखादा हसतच राहिला तर आपण त्याला शहाण म्हणू का वेड म्हणू, वेड म्हणू. त्याच्यासाठी ब्रेन मध्ये अजून एक हार्मोन आहे आणि दॅट इज अ सेरोटोनिन. डोपामिन आणि एंडॉर्फिन हे हॅपी हार्मोन, तो कंटिन्यू जॉयफुलच राहील. पण सेरोटोनिन हे ब्रेकिंगचं काम करतं, हे एक्सेलेटरचं काम करतं. सेरोटोनिन ही ब्रेकिंगचं काम करतं. मग अशी कुठली इमोशन आहे की त्याच्याने ते ब्रेकिंग होईल, तर ते पण बुद्धांनी सांगितलं की ग्रॅटिट्यूड, तुम्ही ग्रेटफुल राहिले तर ब्रेकिंग होईल, सेरोटोनिन रिलीज होईल. आणि सेरोटोनिन रिलीज झालं की बॅलन्स राहील. आता ग्रॅटिट्यूड हा शब्द एकदम ट्रिकी आहे. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय की कृतज्ञता भाव का. मग आपल्याकडे वन वे कृतज्ञता आहे, लोकांनीच कृतज्ञता ठेवली पाहिजे. आपल्याकडे काय आपलं काय कर्तव्य नाही.
दुसऱ्यांनी कृतज्ञता ठेवायची. बुद्धानं ते नाही अभिप्राय. कृतज्ञता म्हणजे काळजी घेणे, केअरिंग नेचर ऑफ माइंड, कन्सर्न असणे, हे बारकावे त्याचे एक्सपिरियन्शियल विजडम. हे म्हणजे कृतज्ञता हा शब्द आहे, जसं साखर हा शब्द आहे, गोडी हा त्याचा अनुभव आहे. काय कृतज्ञता शब्द आहे, पण केअरिंग नेचर, कन्सर्न असणे, केअरिंग असणे हा त्याचा एक्सपिरियन्शियल विजडम आहे. तर कृतज्ञता हा शब्द आला की पहिलं आपल्याला स्ट्राईक झालं पाहिजे केअरिंग असणे. तर कृतज्ञतेचाही 24 तास अभ्यास करू शकतो आपण. कसा? ह्या बॉडीच्या प्रती कृतज्ञता पहिली. तर हे शरीर आहे ते आपल्याला मदत करतंय 24 तास. हे डोळे ते आपल्याला मदत करताय, है का नाही? हे कान आहे, हे डोळेच नसते, आपल्याला दिसलंच नसतं तर कसं जग पाहू शकलं असतं? अरे म्हणजे मिरॅकल आहे ना. शरीर हे मिरॅक्युलस आहे. काय म्हणजे आपल्याला त्याच्या पाहण्याची दृष्टी आली पाहिजे. ज्या वेळेला बघा बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं, बोधी ट्री खाली बसलेले ते, आणि त्यांना ज्ञान प्राप्त झालं. काय काय ज्ञान प्राप्त झालं बुद्धांना? ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर काय केलं त्यांनी? फर्स्ट एक्सपिरियन्शियल विजडम काय? आता ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर आपण म्हणू त्यांनी प्रत्युत्तर समुत्पाद सांगितला, हे सांगितलं, पण त्याचं एक्सपिरियन्स काय? काय एक्सपिरियन्स झाल्यावर त्यांनी ते एक्सप्लेन केलं. तर बुद्धांना पहिले ग्रॅटिट्यूड जागली ना. आपण तिथं गेलो ना, बोधगयेला गेले का? आपण गेले. बुद्ध तिथं एनलायटनमेंट नंतर किती सप्ताह थांबले? 7 सप्ताह तिथं राहिले त्या अवस्थेमध्ये. तर कृतज्ञतेने त्यांचं मन भरून गेलं ना, की अरे काय ग्रेट आहे हा बोधी ट्री, काय ग्रेट आहे ही भूमी, या भूमीने मला आधार दिला नसता तर मी कसं बसू शकलो असं, कधी बुद्ध झालो असतो. अरे हा बोधी ट्री आहे, या झाडाने जर छाया दिली नसती, मला शुद्ध ऑक्सिजन दिला नसता तर मी कसं बुद्ध झालो, कसं सर्वाइव्ह करू शकलो असतो. अरे आणि मग त्यांना एक एक आठव, अरे यांनी मला जेवण दिलेले, त्यांनी मला हे केलं, अनेक जाती अनेक उभे निवासान मागचं त्यांना आठ, अरे यांनी मला जेवण दिलेलं, त्यांनी चिवर दिले, त्यांनी सेवा केली, मग मी मला जे हे मिळालेलं मी काय करू शकतो त्यासाठी, है ना. तर एक्सपिरियन्शियल विजडम काय आहे? त्यांना कृतज्ञता जागली, आहे का नाही. आणि मग ते केअरिंग नेचर ते त्यांचं जे आहे की अरे हे निसर्ग काय ग्रेट आहे, म्हणजे जो स्वतःची का हे करतोय पहिलं की अरे हे शरीर आहे, या शरीराने मला मदत केली आहे का नाही, या नेचरनी मदत केलेली आहे. मग पहिलं आठवलं की आपल्याला पहिले 5 जे कोण आहे ना त्यांना, मग जसे कृतज्ञता जागते तर ते पहिले 5 लोक त्यांना शोधत गेले 250 किलोमीटर. म्हणजे 2 गुण उजागर होतील. मेंटल लेवलला म्हणजे मानसिक लेवलला त्याला कृतज्ञतेचा भाव जागेल आणि शारीरिक लेवलने तो सेवा करेल, आहे का नाही. एखादं फळ पिकलं तर त्याचे 2 गुण उजागर होतात. आणि पण 2 गुण काय? आंबा आहे पिकला तर त्याचा कलर चेंज होतो, गोड स्मेल येतो त्याच्यातून, है ना, बरोबर आहे का नाही. आणि तर तसं आहे, हे गुण आहे की हे जागतंय का, मग आपण त्याच्यावरून परीक्षा करतो. हा धर्मामध्ये पुढे येतोय बा, तो काळजी घेतोय का, मग पहिले स्वतःची काळजी घेतोय का. आता हे 5 नियम काय? काळजी घेण्यासाठीच आहे ना, आहे का नाही. हिंसा नाही करणार, तो पहिले स्वतःची काळजी घेतोय. अरे हे शरीर मला मदत करतोय आणि त्याला त्याच्यावरच मी अन्याय करतोय, क्रोध आला तर नुकसान माझं होतंय ना, आहे का नाही. मी चोरी केली, मी रेस्टलेस होतोय, स्वतःची काळजी घ्यायसाठी करायचं. व्यभिचार केला, मला प्रॉब्लेम होणार. खोटं बोललो, पहिले ह्या शरीराला येईल ना. सजग नाही राहिलो, पडल मोडल प्रॉब्लेम होईल, है ना. तर म्हणजे ह्या चष्म्यातून ते बनवले गेलेले नियम आहे काय, केअरिंग नेचर ऑफ माइंड.
तर 24 तास आपण कृतज्ञतेमध्ये राहू शकतो. पहिली कृतज्ञता स्वतःच्या प्रती, हे जे शरीर आपल्याला मदत करतंय त्याच्या प्रती मी केअरिंग आहे का, मी त्याची काळजी घेतोय का. दुसरं, आपल्याला जे मदत करताय त्यांची काळजी घेतो, पहिलं आपलं भलं मग त्यांचं भलं. आणि तिसरं, या एन्व्हायरमेंटनी मला मदत केली त्यामुळे मी मोठा झालेलो आहे इतका, तर त्याची मी काय काळजी घेतोय, आहे का नाही. हे ऑल डायमेन्शननी ज्या वेळेला हे आपली बुद्धी होईल म्हणजे आपण ज्ञानाच्या डायरेक्शनने चाललेलो आहे. साधना याच्यासाठी आहे. आणि अशा ह्या अँगलने जर आपण चालायला सुरुवात केली तर आपण आनंदी राहू, एनर्जेटिक राहू. आपलं असं नुसतं गंभीर व्हावं काय तसं नाही राहणार, आनंदित राहू. आपलं ध्यान विकसित होईल, ध्याना विकसित होतील आणि आपण आनंदाने या मार्गावर चालू. आणि जर आपण आनंदाने या मार्गावर चाललो तर निश्चितच एखादा ज्या वेळेला आपल्याकडे पाहिल तर तो फॉलो करेल आपल्याला. जसं सारीपुत्त आहे, असं जिथलं त्यांनी पाहिलं तर त्यांच्याकडे पाहिल्या बरोबर यांना क्लिक झालं की अरे याला प्राप्त झालेलं काहीतरी, म्हणून तो इतका म्हणजे त्याचं चालणं बोलणं हे इतकं हे आहे का नाही, अट्रॅक्ट झाले ते त्यांच्याकडे. तर तसं आपण हे जर आपली कन्सेप्ट क्लिअर असली की आपण ऑटोमॅटिकली मूव्ह होऊ. कन्सेप्ट क्लिअर नसली आपण शोधत राहू इकडे तिकडे, मग आपण कन्फ्युज म्हटल्यावर बाकीचे ऑब्झर्वर राहतात, अरे तूच कन्फ्युज, जाऊ दे आपण ज्या वेळेला त्याला हे होईल तेव्हा पाहू त्याच, असं आहे. तर अशा प्रकारे आपण सुरू केलं रूल गोल. अवेअरनेस ऑफ रूल अँड गोल टू टेक अ करेक्टिव्ह ऍक्शन इज विवेक. मग अवेअरनेस काय, तर श्वासाच्या आधारे अवेअरनेसचा अभ्यास, आहे का नाही. आणि हे करत असताना जे प्रज्ञा म्हणजे काय, आता शीलन समाधी झालं, मग प्रज्ञा म्हणजे काय, अंडरस्टँडिंग, आहे का नाही, आपलं अंडरस्टँडिंग डेव्हलप होणं. तर प्रज्ञेमध्ये कम्प्लीट अंडरस्टँडिंग डेव्हलप होण्यासाठी 5-6 फॅक्टर आहे. थिअरी सांगतो आधी, प्रॅक्टिस फार छोटी आहे पण थिअरी कन्सेप्ट क्लिअर करायला गरजेची आहे. तर पहिला फॅक्टर आहे इन्क्विजिटिव्हनेस, पहिला फॅक्टर आहे कॉन्शियसनेस. आपण जाणीव झाली पाहिजे, कॉन्शियस पाहिजे काय. दुसरा फॅक्टर आहे त्याचा इन्क्विजिटिव्हनेस, चौकस बुद्धी पाहिजे, रिसर्चर. तिसरा फॅक्टर आहे प्रेझेंट मोमेंट अवेअरनेस. चौथा फॅक्टर आहे ऍक्सेप्टन्स आणि 5वा फॅक्टर आहे करेक्टिव्ह ऍक्शन. हे 5 फॅक्टर एकत्र येऊन कम्प्लीट अंडरस्टँडिंग काय. पण आपली गल्लत काय आहे, आपण कॉन्शियस आहे ना त्यालाच अंडरस्टँडिंग म्हणतो. चौकशी करतोय आपण, चौकस बुद्धी ठेवली त्यालाच अंडरस्टँडिंग समजतो. किंवा प्रेझेंट मोमेंट मध्ये आपण श्वासाचा स्पर्श जाणतोय, चालतोय तर चालतोय, त्यालाच आपण अंडरस्टँडिंग समजतो. किंवा ऍक्सेप्टन्स डेव्हलप झाला त्यालाच आपण, आहे का नाही. मग ऍक्सेप्टन्स काय, प्रचलित आपल्या जे ध्यान करतोय त्याच्यात का दुसऱ्याचा जीव का जायना, मला काहीच नाही झालं, मी एकदम म्हणजे मी आहे ना तटस्थ होतो बा. म्हणजे बुद्धाला ही समता अपेक्षित नाही. बुद्धाला अपेक्षित असणारी समता काय की समजा कुठली किती सेन्सिटिव्ह पाहिजे. समजा मी घरातून ऑफिसला निघालो, जायला डब्बा आहे माझ्याकडे, तर मी बाहेर निघालो घराच्या, तर मला एक व्यक्ती दिसला, तो 4 दिवसाचा भुकेला आहे आणि त्यांनी माझ्याकडे पाहिले याच्याकडे डब्बा आहे जेवणाचा. तो म्हणतो की सर मला जेवण द्यावं, मी 4 दिवसाचा उपाशी आहे काय. तर मी त्याच्याकडे पाहिल्याबरोबर मला जे क्लिक झालं, करुणा जागली मला. तो दुःखी आहे. दुःखी पाहिल्यावर पहिला भाव, तुम्ही वर्तमानात असाल तर जो जागतो तो आहे करुणा. प्रत्येक वेळेला दुःखी पाहून करुणा जागेलच असं का,
कारण आपण वर्तमानात नसतो, इन्क्विजिटिव्ह नसतो. म्हणून त्या वेळेला क्लिक झालं मला की अरे खरंच भुकेला आहे. तर मी त्याला डबा खोलला, माझ्याकडे 2 चपात्या होत्या, 1 चपाती आणि भाजी दिली त्याला, कारण मला भूक लागणार, विवेक आहे माझ्यामध्ये, मला दुपारी भूक लागणार आहे ना. तो जरी 4, तर त्याला 1 चपाती आणि भाजी मी दिली. ती म्हणजे मी त्याला मैत्री दिली सॉलिड फॉर्म मध्ये. तर त्याला मी 1 चपाती दिली, भाजी दिली. मी डब्बा पॅक करेपर्यंत तो तिथंच बसला आणि त्याने खायला सुरुवात केली. आणि तो खाताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला आनंद वाटला. दॅट इज मुदिता. चित्त प्रमोदित झालं माझं. पण डब्बा पॅक केल्यावर मी बघतो गाडीला हे लावताना की दोन्ही अवस्थेत मी बॅलन्स होतो. त्याला दुःखी पाहून माझ्या मनात हे नाही जागलं की अरे काय लोक सकाळी सकाळी येतात, असं असा भाव नाही जागला काय. आणि त्याला सुखी पाहून मी नाचायला पण लागलो. बघा मी 1 पोळी दिली, त्याला पोळी दिली पण आलं, असा पण भाव नाही जागला. माझं माइंड बॅलन्स होत. ती म्हणजे समता. तर बुद्धाला ही सेन्सिटिव्ह समता अपेक्षित आहे. ही नाही समता म्हणजे त्या दुसऱ्याचा जीव का जायना मी तटस्थ होतो, हे नाही हवी, आहे का नाही. हे बारकावे आपल्याला समजले तर साधनेचं मर्म कळालं. मग अशा रीतीने ही समता अपेक्षित. मग आता पहिला फॅक्टर काय, कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस पहिलं वर्तमानात आलं पाहिजे मन, है ना. जे आउट ऑफ द बॉडी लिमिट आहे ते विदिन बॉडी लिमिट आलं, विज्ञान, जाणीव झाली. जाणीव झाली का दुसरा पार्ट इन्क्विजिटिव्हनेस, त्याच्यावर चिकित्सा केली त्यांनी. इन्क्विजिटिव्हनेस इज द कॉमन ओरिजिन ऑफ ह्युमन कॉन्शियसनेस. ह्युमन कॉन्शियसनेसचं जे ओरिजिन आहे ते इन्क्विजिटिव्हनेस आहे. लहान बाळ बघा, लहान मुलगा 2, 4, 6 महिन्याचं, ते चौकस राहत, कुठली गोष्ट हे का ते का, आपण त्याला 10 वेळ, पण तो त्याचा ओरिजिन आहे. ह्युमन कॉन्शियसचं ओरिजिनल इन्क्विजिटिव्हनेस काय. तिसरा पार्ट वर्तमानात, प्रेझेंट मोमेंट अवेअरनेस, की टच पाहिला, एव्हरी टच, फिलिंग द टच ऑफ साइन, फिलिंग द टच इज द साइन ऑफ प्रेझेंट मोमेंट. टच फील करतोय, है ना, फस्स पच्चावेना, 3 संगती फस्स. 3 गोष्टी एकत्र आल्यावर स्पर्श होतो. चक्षुंच पटीच रूपेच उपजती चक्षु विज्ञान. चक्षु, रूप, त्याचा आणि विज्ञान, 3 गोष्टी मिळून स्पर्श होतो. या तिघांपैकी एक नसेल तर स्पर्श होत नाही काय. म्हणून प्रेझेंट मोमेंट अवेअरनेस मध्ये ते होतं. मग चौथा पार्ट ऍक्सेप्टन्स काय, जे काय ऍक्सेप्ट करतो. आणि जर हे 4 आले तरच करेक्टिव्ह ऍक्शन घेऊ शकतो, अदरवाईज घेऊ नाही शकत. हे 5 गोष्टी, या 4 गोष्टी एकत्र येऊन ती करेक्टिव्ह ऍक्शनची प्रक्रिया होणं, दॅट इज द कम्प्लीट अंडरस्टँडिंग. कम्प्लीट अंडरस्टँडिंगचे हे पैलू आहेत. आणि एवढे जेव्हा असेल ती प्रज्ञा. आता आपण डिस्कशन 3 गोष्टीवर केलं, शील, समाधी आणि प्रज्ञा. मग हे जे आहे, आता हे उदाहरणाने समजून सांगतो, अजून क्लिअर होईल. की एखादा हॉस्पिटल आहे आणि त्याच्यात एक डॉक्टर आहे. तो डॉक्टर आयसीयू मध्ये एक पेशंट ऍडमिट आहे, त्याच्याकडे जातो. ऑपरेट झालेला आहे तो सगळे वेल इक्विप्ड आहे, लावलेले नळ्या सालन, पडलेलं आहे बाबा. तर डॉक्टर जातो, बाबा कसं आहे. तो फक्त त्याच्याकडे पाहत राहतो, काहीच हालचाल नाही, पाहत राहतो. दॅट इज अ कॉन्शियसनेस. कॉन्शियस आहे तो, अनकॉन्शियस नाही, कॉन्शियस आहे, बघतोय तो. मग तोच डॉक्टर शेजारच्या रूम मध्ये जातो. तिथे एक व्यक्ती राहतो का जो आता उद्या त्याचं ऑपरेशन, तो तयार होतो. तर तो त्याला विचारतो की बाबा कसे आहात तुम्ही. डॉक्टर साहेब चांगलं आहे. बरं, आता पुढची प्रक्रिया सुरू होईल. मग तो बाबा विचारतो की डॉक्टर साहेब आता बरं वाटतं, मग आता ऑपरेशन आपण टाळू नाही शकत का. त्याच सुरू झालं. तर
डॉक्टर म्हणतात नाही नाही बाबा तसं नाही तसं नाही, हे तर ते औषधाने तुमची तयारी चालू आहे ती. बरं बरं. मग डॉक्टर साहेब किती खर्च येईल? मग तो सांगतो इतका येईल तितका येईल. डॉक्टर साहेब काही योजनेत नाही बसणार का? मग तो डॉक्टर म्हणतो हा बसल बाबा, काय काळजी नका करू. हे झालं इन्क्विजिटिव्हनेस, त्याचं इन्क्वायरिंग माइंड. काय मग इन्क्वायरिंग माइंड झालं का तो कसा प्रेझेंट मध्ये पण येतो का? हो बा, ऍक्सेप्ट पण करतो, कारण तो प्रेझेंट मूव्हमेंट मध्ये, म्हणूनच हे विचारतोय. डॉक्टरने काही सांगितलं मग ऍक्सेप्ट करतोय, पण हे सगळं तो कशासाठी करतोय? करेक्टिव्ह ऍक्शन घ्यायची त्याला. त्याला ऑपरेट करायचं का करायचं नाही, पैसे किती हे ठरवायचंय त्याला, है ना. तर हे अंडरस्टँडिंग डेव्हलप होणं म्हणजे पूर्ण कम्प्लीट अंडरस्टँडिंग, प्रज्ञा, है ना. तर हे याच्यासाठी आपण साधना करतोय, आणि त्याच्यासाठी बुद्धांनी हे सगळं दिलेलं आहे. सतीपट्ठाण काय मूळ काय दिलं सांगितलं, जो उपदेश आपल्याला दिलेला आहे की 24 तास सजग राहिला तो. काय प्रत्येक वेळा प्रत्येक आलंबनाच्या आधारे सजग राहिलं तर एनर्जाईज होईल माइंड एनर्जाईज झालं तर तो करेक्टिव्ह ऍक्शन घेईल, पुन्हा एनर्जाईज, पुन्हा करेक्टिव्ह, असं करत 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 तो कुठं जाईल? अल्टिमेट गोल. म्हणजे प्रवास काय आहे त्याचा? पीस टू प्रोफाउंड पीस हा प्रवास आहे. माणूस वर्तमानात आला तर त्याला काय होतं? जॉय येतो. वर्तमानात आला तर जॉय येतो, जॉय आला तर त्याला हॅपीनेस येतो. म्हणजे ही ऑर्डर ऑफ कॉन्शियसनेस आहे. काय सायंटिस्ट जे लोक ज्याच्यावर काम करतात ती ऑर्डर ऑफ नेचर आहे. ऑर्डर ऑफ नेचर काय आहे? सायंटिस्ट शोध लावतात की मॅटर काय आहे, स्पेस काय आहे, टाइम काय आहे, एनर्जी काय, याच्यावर ते शोध लावताय आणि त्याचे आपण अनुभव घेतोय हे सगळे. पण जे सायंटिस्ट आहे बुद्ध, ते कॉन्शियसनेस वर काय, ऑर्डर ऑफ कॉन्शियसनेस काय त्याचा शोध लावताय. तर त्याच्यातला फर्स्ट पार्ट आहे कॉन्शियसनेस. कॉन्शियस झाला तर तो काय होतो? प्रेझेंट मध्ये येतो. प्रेझेंट मध्ये आला की त्याला जॉय येतो. प्रेझेंट मध्ये आला का त्याला साईनच येते की तो जॉयफुल होतो, मनाला जॉय फील करल, मनाच्या शरीराच्या लेवलवर हॅपीनेस फील करल. काय म्हणजे वर्तमानात आला की जॉय येईल, जॉय आला की हॅपीनेस येईल, हॅपीनेस आला की कंटेंटमेंट येईल, त्याला समाधान येईल. समाधान आलं की त्याचे सब पैलू आहे, ग्रॅटिट्यूड वगैरे हे सगळं, म्हणजे त्याला, आणि ते आलं की त्याला सायलेन्स येईल, आणि सायलेन्स आला का पीस येईल. ही ऑर्डर ऑफ कॉन्शियसनेस आहे. म्हणजे प्रेझेंट कॉन्शियसनेस आला का प्रेझेंट येईल, प्रेझेंट मध्ये आला तर तो काय येईल? जॉय येईल, हॅपीनेस येईल, कंटेनमेंट येईल, ग्रॅटिट्यूड येईल, सायलेन्स येईल आणि पीस येईल. तर प्रवास काय आपला? पीस टू प्रोफाउंड पीस हा प्रवास आहे. आणि तो कशाने येणार आहे? मनाला वर्तमानात आणलं, विवेकाच्या आधारे वर्तमानात आणलं, प्रत्येक क्षणाला वर्तमानात आणलं, एनर्जाइज केलं तर तो पीस मध्ये येईल, आणि पीस मध्ये आला तरच तो सायलेन्स आणि प्रोफाउंड पीस कडे जाईल. आता याच्यात एक ट्रिकी गोष्ट आहे की आपण वर्तमानात आलो काय तर जॉय हॅपीनेस येतो, पण कंटेनमेंट नाही येत. समाधान आलं पाहिजे. जर समाधान नाहीये म्हणजे रेस्टलेसनेस आहे, तर तो त्या मार्गाला चाललेला नाहीये, त्याच्या मुळाशी दुःखच आहे. कंटेंटेड पाहिजे माइंड, समाधान. ठीक आहे, एक बाटली पाणी आहे ना, तर मग 5-6 लोक पिऊ ना आपण, असं काय फरक पडतो, असं आहे का नाही. पण आपण अरे काय एकच बाटली पाणी आणलं का नाही, 6 लोक आपण असं, तर कसं काय? म्हणजे आनंद झालेला आहे इथं, याचा आनंद उपभोगतो, पण त्याच्या मागे रेस्टलेसनेस पण आहे. तर हा पार्ट आहे. जॉय, हॅपीनेस आणि कंटेंटमेंट पाहिजे, इनफचं फिलिंग पाहिजे, तर तो कम्प्लीट प्रेझेंट मध्ये आहे, असं ते
मानलं जाईल. हे बारकावे त्याचे ते आपण समजून घेतलं पाहिजे. तर अशा रीतीने सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर काय झाला की अशा प्रकारे कन्सेप्ट क्लिअर करणं आपलं मस्ट आहे. कन्सेप्ट क्लिअर केली आणि मग आपण मार्गावर चाललो तर तो पोहोचणारच आहे. ज्याची कन्सेप्ट क्लिअर नाही, ज्याचं गोल सेट नाही, तो पोहोचू शकत नाही. ज्याची कन्सेप्ट क्लिअर आहे, गोल क्लिअर आहे, तो पोहोचणारच आहे. की कसा अडथळा येऊ, तो त्याला ओव्हरपॉवर करणार आहे. कारण त्याच्या बरोबर चालताना विवेक काय ते त्याला कळालेलं आहे. काय करतो, का करतो, असंच का करतो, हे का नाही करत, तो इन्क्विजिटिव्ह आहे काय. आणि नुसता इन्क्विजिटिव्ह नाही तर करेक्टिव्ह ऍक्शन घेण्याच्या तयारीत आहे. डोंगर आला मध्ये तर तो विचार करेल की आता डोंगर अडथळा आला, मग रडत नाही बसणार. आता डोंगर वर चढून जाणं सोपं आहे का पलीकडून रस्ता आहे का त्या माई सारखा डोंगर उकरायचा आहे का नाही. त्या ऑप्शन जनरेट करेल, तो रडत बसणार नाही. आणि मग म्हणजे करेक्टिव्ह ऍक्शन घेईल आणि तर पलीकडे जाईल. तर एवढं सांगितलं बुद्धाने. पूर्ण शिकवणीचं सार काय आहे, 4 आर्य सत्य आहे काय. आणि 4 आर्य सत्याचा अनुभव करण्यासाठी हे अष्टांगिक मार्ग आहे. आणि त्या अष्टांगिक मार्गाचं आपण हे काय काय प्रिरिक्विजिट आहे हे काय ते आपण डिस्कस केलेलं आहे. असं तर आपण आता किती वाजले, बरोबर 11:30 म्हणजे 1 तास आहे का नाही. एक म्हणजे सुरू केलं होतं 1 तासाने जा. तर आता थोडा ब्रेक घेऊ आपण, म्हणजे हे मनाने डायजेस्ट करू, मग प्रॅक्टिस करू, म्हणजे ते बरं राहील. कारण आता माइंड प्रॅक्टिसच्या मोड मध्ये नाही.